दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्री गुरुदेव दत्त समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता आपण चाललो आहोत श्री नृसिंह सरस्वती दरबार म्हणजेच निर्गुण मठ आणि संगम येथे। गांगनापूर कर्नाटक येथील श्री नृसिंह सरस्वती दरबार आणि संगम हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते। येथे श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य आहे। येथे आरती, भजन, नामस्मरण सतत चालू असते। येथे दर्शन घेतल्याने मन शांती मिळते व संकटे दूर होतात असा विश्वास आहे। गुरुचरित्र पारायण येथे विशेष म्हणजे महत्त्वाचे मानले जाते। गांगनापुरातील संगम हे भीमा अमरजा संगम म्हणून ओळखले जाते। संगम म्हणजे भीमा आणि अमरजा म्हणजे नद्यांचा संगम, म्हणूनच ह्यांना नाव दिले आहे भीमा अमरजा संगम। हा संगम प्रयाग समान पवित्र मानला जातो। येथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते असा विश्वास आहे। संगमावर संगमेश्वर मंदिर आहे जिथे स्वामींनी तपश्चर्या केली। गांगनापूर संगमाजवळ अनेक पवित्र तीर्थ आहेत। पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मंथ तीर्थ या तीर्थांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक असे मानले जाते। येथे संगमाजवळ औदुंबराचे पवित्र झाड आहे। येथे श्री स्वामींनी ध्यान केले असे मानले जाते। भक्त येथे गुरुचरित्र पारायण व प्रदक्षिणा करतात। गांगनापुराला गेल्यावर सामान्यतः प्रमुख क्रम पाळले पाहिजेत। संगमात स्नान, औदुंबर वृक्ष दर्शन, संगमेश्वर पूजा, नंतर दरबार निर्गुण मठ मध्ये पादुका दर्शन। श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पुनरावतार मानले जातात। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कारंजा येथे माधव अंबा भवानी यांच्या घरी नरहरी नावाने झाला। जन्मताच त्यांनी ओम उच्चारला आणि उपनयनापर्यंत मौन बाळगून नंतर 4ही वेद म्हणायला लागले, ज्यामुळे लहान वयातच विद्वानही आश्चर्यचकित झाले। 7वी वर्ष घर सोडून काशी यात्रेला गेले। तिथे श्री कृष्ण सरस्वतींकडून संन्यास घेतला आणि नरसिंह सरस्वती हे नाव मिळाले। नंतर भारतभर तीर्थाटन करून 30व्या वर्षी कारंजा येथे परत आले। पुढे औदुंबर, नृसिंहवाडी इत्यादी ठिकाणी राहून शेवटचे सुमारे 20 ते 24 वर्ष गांगनापूर कर्नाटक येथे व्यतीत केले। तिथे त्यांनी अनेक लीला, उपदेश आणि चमत्कार केले। भक्तांच्या रोग समस्या दूर केल्या। त्यांचे चरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथराज अध्याय 11 ते 51 मध्ये सांगितला आहे, जो दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ मानला जातो। 1459 रोजी श्रीशैल्याजवळ कर्दळी वनात त्यांनी निजागमन समाधी घेतली। मुख्य शिष्यांमध्ये माधव, बाळकृष्ण, उपेंद्र, सदानंद इत्यादी सरस्वतींचा समावेश आहे। थोडक्यात काय तर बालविनीय, वेदज्ञ, संन्यासी, गांगनापूरचे निवासी, गुरुचरित्राचे नायक आणि दत्तभक्तांसाठी आजही पादुका रूपाने पूजन केले जाते। संगमापासून आपण पुढे निघाल्यावर आपल्याला अवधूत आश्रम तयार होत आहे ते दिसते। हे आश्रम खूपच सुंदर आणि सुबक अशी त्याची रचना आहे, तर नक्कीच येथे एकदा भेट द्या। दत्त मंदिर संगम येथील हे पवित्र स्थान तुम्हाला कसे वाटले हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।